या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने केलेली जी चूक आहे ती तुम्ही कधीच करू नका। समजा काही कारणामुळे एखाद्या पोलीस ऑफिसरमध्ये आणि तुमच्यामध्ये काही वाद झाला, त्या वादातून पोलिसांनी जरी तुम्हाला मारलं तरी तुम्ही रागाच्या भरात कोणत्याच पोलीस अधिकाऱ्यावर कधी हात उचलू नका, कारण त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात आणि जे फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबालाही भोगावे लागू शकतात। अशा घटनेमध्ये तुम्हाला जामीन मिळायलाही खूप अडचणी येतील। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा। ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यासोबत कधी वादाचा प्रसंग आला, त्यांनी तुम्हाला मारलं तरी प्रत्युत्तर म्हणून पोलिसांना मारणं हा खूपच गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, कारण अशा केसमध्ये त्या व्यक्तीवर पोलीस IPC सेक्शन 353 म्हणजे सरकारी कामामध्ये अडथळा आणणे, ज्यामध्ये 2 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, अशा प्रकारचे कलम लावू शकतात किंवा IPC सेक्शन 332 सुद्धा लावू शकतात, ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याला ऑन ड्युटी मारहाण करणे, ज्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, किंवा IPC 333 नुसार गुन्हा दाखल करू शकतात। पोलिसांवर केलेला हल्ला हा गंभीर स्वरूपाचा असेल तर अटेम्प्ट टू मर्डर सारखे गंभीर गुन्हे सुद्धा तुमच्यावर लागू शकतात, कारण कायदा पोलिसांना विशेष संरक्षण देतो। अशा प्रकरणामध्ये अटक पण लवकर होते आणि जामीन मिळायला सुद्धा खूपच अडचणी येतात। त्यामुळे पोलिसांची जरी चुकी असली तरी हात उचलण्याची चुकी तुमच्याकडून करू नका। मग अशा प्रकरणामध्ये नेमकं करायचं काय? अशा वेळी त्या घटनेची तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा। तुम्हाला जर करता येत नसेल तर आसपास कोणालाही तुम्ही व्हिडिओ शूटिंग करायला सांगू शकता। हाच व्हिडिओ त्या पोलिसांच्या विरोधात तक्रार करताना तुम्हाला पुरावा म्हणून वापरता येईल। समजा तुमच्याकडे पुरावा म्हणून कोणताही व्हिडिओ सुद्धा नाही, तर अशा वेळी सदर घटनेची लेखी तक्रार तुम्ही SP ऑफिसला करू शकता। समजा तिथे सुद्धा तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही सरळ JMFC कोर्टामध्ये सेक्शन 175(3) नुसार एक अर्ज करू शकता। जर तुमची तक्रार योग्य असेल तर संदर्भित कोर्ट सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देऊ शकतो। त्यामुळे रागाच्या भरात काही न करता शांतपणे कायदेशीर मार्गाचा वापर करा। अशाच कायद्याच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।